कारण ती आईशिवाय भेटत नसते. बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली, ओक्सा बोक्षी रडत त्या. आगी लागोताया सुखा सांगतोय. आणि आईचं दर्शन घेतलं, निघून गेला. त्या आईचं नाव होतं मैनावती. मुलाचं नाव गोपीचंद, त्याच्या मुलाचं नाव मुक्तचंद. मुक्तचंद. मुक्तचंदाला राज्यावर बसवलं आणि आपण तीर्थयात्रेकरता भगवंताचं भजन करीत करीत निघाला. मुक्काम पडला एका ठिकाणी. वाट सुरू रस्त्यात होतं. त्याने विचार केला, गाव बरंच लांब आहे, महाराज झाडाखाली झोपलेत, आपल्याला यांचा आसरा भेटावा. राजवाडीकर आसरा भेटावा आपल्याला म्हणून महाराजाच्या बाजूला त्यानं वळकटी टाकली. वळकटी टाकल्याच्या नंतर महाराजाला बोलू लागलं तर महाराज विरक्त होता. विरक्त विरक्त ते काही बोलणे गेले. पण याने विचार केला, आपण हातपाय दाबावा महाराजाचे. टकल्यांना हातपाय दाबू लागले. ते वाट सुरू महाराजाचे. कुठले महाराज? ते म्हणला, विश्वची माझे घर. घर कशाचं आले? बहता पाणीन फिरता साधू. पाण्यान वाहत राहा, साधून फिरत राहा. पाण्यानं जर वाहन बंद केलं तर शेवाळ येते. एका जागेवर थांबलं की शेवाळ येते. आणि साधू एका जागेवर थांबलं की कुठं नाही करतो. त्यानं फिरत राहिलं पाहिजे, फिरत फिरत. आता कीर्तन झाल्यावर आपण आपलं घरी जावं आहे का नाही? उद्या इथं थांबा म्हणल्यावर हे पत्रवळ्या उचलायला लावतील. आपण आपलं निघून गेलं पाहिजे आहे का नाही? ज्यानं त्यानं आपल्या याच्यात राहायचं. कोण्याही शहाण्याबाईनं पाहुणी होऊन राहा आणि त्यानं लुगडं आणलं की नेसून घरी जावा. पण तिथं म्हशी आलेल्या होत्या, म्हणली मी मायनाक्षी राहते. येडपठेस का काय? मग त्यानं धुण्याची बाई बंद केली. धुण्याची बाई होती का? आणि भांड्याची बाई बंद केली. ती बाई कस काय येईना? तुम्ही आहेत ना. ती म्हणली, बाई दूध खाल्ल्याला पिना पाडायलेत ग, म्हणून जाय ना मुकाट्यान, तुला नाटी आणली जाईन घरी. कशाला थांबते तू? निघ 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 निघ. आपल्या ह्याच्यामध्ये आहे का नाही? राहा व्यवस्थित. विश्व माझं घर आहे. संन्यासी आहे मी. गठोडं बांधणार संन्यासी नव्हता. शास्त्राचं गाठोडं सोबत होतं शिवाजी बाबा. शास्त्राचं ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. हो, ब्रह्मचर्य धर्म बांधावे बनलं. अक्षर शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे आणि लोकांना विद्वत्तेची डोस द्यायचे. हे ब्रह्मचर्याचं काम असते. हे संन्यासाचं काम असते. पाय गे दाबल्याच्या नंतर महाराजांनाच विचारलं, कुठं चाललास? काही नाही म्हणे. काही अंतरावर गोपीचंद नावाच्या राजाची नगरी आहे. आगी लागोताया सुख सांगते. आणि त्या नगरीचा राजा गोपीचंद राजा आहे. मी त्यांच्याकडे मागण्यासाठी चाललोय. त्यांच्याकडे शुद्ध अंतकरणाने भिक्षा मागितली की वर्षभर पुरेल इतकं मला देऊन टाकतात. महाराज सहज म्हणलं, तेच भिकारी आहे, त्याच्याकडे काय जातो तू? पाय दाबले होते. आडळकरजी इतकं तापलं हे माणूस. काय मूर्ख महाराज आहे म्हणे, आमच्या राजाला भिकारी म्हणाले. काय महाराज शोभतंय का तुम्हाला बोलायला? उचलली वळकटीन दुसऱ्या झाडाखाली. महाराज उठले आणि त्याच्याजवळ गेले. अद्याप याचं नाही झाडाखाली. मी तुझ्यासारखे संन्यासी कुंटलान पाहिलेत. दटू लागलो महाराजाला. चल चल चल, उचल वळकटी इथून. चल घे कमलंडू तुझा. महाराज म्हणले, जरा शांत होय. गोपीचंद राजाकडे चाललास? हो. ज्या राजाला भिकारी म्हणल्यावर तुला इतका राग येतो ना, तो भिकारी राजा आहे. मग त्या भिक्षुक्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आवाज पाणी आलं. पाणी. महाराज, तुमचं स्वराज्य कशात गेलं? परचक्र तुमच्यावर कधी आलं? तुमचं राज्य कोण्या कारणाकरता गेलं? 1800 धर्मपत्न्या होत्या राजन तुम्हाला. काय मोठं वैभव होतं तुमचं. राजानं सांगितलं, बाळा, मला भिकारी कोणी केलं नाही, मी मनानं झालोय. मस्तीतलं भजन म्हणजे विटेवरच्या मालकाला आवडेल त्या भजनाला मस्तीतलं, महिमेतलं भजन म्हणायचं. जोशातलं मस्तीतलं भजन. काही काही माणसं असे महिमेत भजन करायचे. भजन तर गांजा करते. हिना टेकून 7-8 बऱ्या तंबाखू. वा रे वा. असे तर लय कुंटाला नाही तर भजन करणारे. तुका म्हणे व्हाच्या आधीच्या इस्तू टाकायला पाहिजे. तुझ्या तोंडातून रुमण्यान कोचायला पाहिजे. त्याच्याला मरायला आला संप्रदायात. भजन करणे मंगळवाणी नरका जाणे चुकेना.
एखाद्याला वाटत असेल मी भजन करतोय, सुंबळ्या तू केलेलं भजन पंढरपुरातल्याला आवडतंय का ते सांग. कालवानी विष केला अमृताचा नाश केला, अमृताचा नाश केला, अमृताचा काय पुरावा आहे. कालवोनी विष. बापू महाराज जरा हिशोबान बघा याच्याकडे जाताना, जरा प्रमाण म्हणायला चांगले आहेत जरा. कालवोनी विष केला अमृताचा नाश. अमृत हे पण इश का दिले, नाच झाला. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, चिवाणी नामदेव आहे, चोखोबर आहे, नाथ बाबा, सावता महाराज, मीराबाई, सखुबाई, जनाबाई, कबीरजी यांची वाणी म्हणजे इंद्राच्या अमरपुरीतल्या 5 अमृताला लाजवील इतकी वाणी गोडे. आणि ही वाणी जर बाष्कळ वाणीत भजन म्हणलं तर कालवोनी विष केला अमृताचा नाश. असं जर भजन केलं ना तर कुंटलानं पाप त्याच्या बोकांडीवर बसतंय सुंबळ्याच्या. विठाला विठाला महिमेत भजन झालं होतं, एकांतात एकटाच साधू, अंगाला राख लावलेली आहे, लालबुंद शरीर, आगी लागत आहे सुका, लालबुंद शरीर. राजपुत्र होता महाराज, राजपुत्र राजपुत्र राजपुत्र. किती मोठा राजपुत्र सांगू. ज्या राजाच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली तरी तो राजा श्रीमंत नव्हता, या राजकुमारा इतका. बाप्पा हा राजकुमार होता अयोध्या नरेश राजा दशरथाचा मुलगा, आज राजाचा नातू. त्याचं नाव होतं भरत. भरत अंगाला राख लावली नंदीग्रामाच्या ठिकाणी, लालबुंद शरीर, तारुण्य दशेतला, मुसमुशीत तारुण्याचा बाधा. डोळे झाकले, भजन चालू होत. श्रीराम राम जय जय राम, जय राम जय जय राम, भजन म्हणजे नुसते अभंग म्हणत नाही बरं, रामकृष्ण हरी म्हणणं सुद्धा भजन. याच्या पलीकडे सांगू का. वाणी शुद्धावली बळे, अभद्र त्याजी येले नवाळे, ते तपश्चर्ये आगळे पाहतची जाय. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं हो तलाठी अण्णा. ज्याची वाणी गोड बोलती, दादा बाबा काका अण्णा तात्या भाऊ रावसाहेब नानासाहेब तात्यासाहेब गोविंदराव शामराव अशी गोड ज्याची वाणी बोलती का त्यांना हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या वाणीत प्राप्त. रसना प्रियाम प्रगल्भेषु आर्वाच्यम नैवांस्ततेवच. लिपणेसर गोड वाणी बोलती कोणालाही. एखादा गरीब क्या बात आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. याच्या पलीकडचा साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. मार्कंड्याचा पुरावा तर त्याच्या पलीकडचा. यतिवाणी भवसुधंती जाय छन्न विन्मक भयंजनाना, रसना प्रिया सकल जनेषु, तरुवर शाखा भय जायन्ते.
थंड भवात ती सकल सुधान राग भयात ती थंड देते दीपक रागम सकल जना नवनीत रागम यत भायन्ते प्रजन्य रागम यथा दीप राग प्रजन्य राग नवनीत राग ज्याची वाणी गोड आहे त्यानं दीप राग गायला नुसतं दिव्यात तेलन वाट टाकायची काडी वडायचीच नाही शेठजी आपण मग त्या दिवा लागतोय दीप राग प्रजन्य राग चैत्राच्या कडकडत्या उन्हात रोळ बसायचं त्यानं गोड अशा प्रकार चालवायचं कडकडाटून मेघाची गर्जना आणि आपण मग त्या पाऊस पडतोय त्या वाणीची ताकद आहे ना वाणीची ताकद आहे याला म्हणत असते ताकद सर भजन भजन हो काही भजन म्हणते तर एखाद्याचा स्वर गेल्या गुच्छा देतात ए काय वरडायला तू काय भीमसेन जोशीचा चुलताय का सुंबळे 3-3 रुपयावर फिरायला आणि लोकायला गुच्छे द्यायला विठाला विठाला हे भजन नाही गेले त्याचा चुलीत परमार्थ ज्याला येत नाही त्याला शिकव ना हेच तू भजन आहे हेच तू भजन दुसऱ्याची वरखंडे काढी तू त्याला काय येत नाही तुला तुकाराम महाराजाचा आजाचीच तुला येतं सुंबळ्या कोण ह्या गंगात टाकल्या त्या गंगाला सुद्धा कळण हो पापी माह्यात कशाला आला तिला सुधरण आणि दुसऱ्याचं हीच की तू विठाला विठाला कोण भजन सावली कल्ली कशान कल ती सावली सूर्य बाजूला गेला झाडाची सावली बाजूला गेली आणि महाराजा ऊन आलं तारुण्य दशेतला साथ ऊन आल्याच्या नंतर घाम आला आता राजाचा मुलगा होतो आमच्यासारख्या टपरेला घामीत उन्हात गेल्या ते तर दशरथ राजाचा पुत्र आहे भगवान रामचंद्रांचा भाऊ आहे लक्ष्मीचा धीर आहे ज्याची भावजई लक्ष्मी आहे कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात आणि ही ज्याची भावजई आहे काय श्रीमंती तात्या हो म्हणतात त्या तो भरत तो भरत तो भरत का नाही घाम येऊ अंगाला आणि भरताच्या बाजूने एक सर्पिन पळत होती मोठी सर्पिन काळी ठिक्कर सर्पिन होती काळी ठिक्कर तो निसकटल्याच्या नंतर ज्वाला तोंडातून येत अशा लाल बुंद रसना चमकायची फाड 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 तोंडातून जीवा पळत होती ती अशी पण तिच्या पाठीमागत तिचे पिल्ल होते हे आई हे आई हे आई थांब थांब आई आई थांब आता ते त्याच्या इच्छेत आईला खुनीत असतील मी तुम्हाला कळण्यासाठी जोरात म्हणाल त्याला आई कसं म्हणता येईल आता वासराला गाय म्हणता येत नाही पण मग त्याला कळत नाही का हंबरती गाय तयाकडे कान ज्याचे त्याचे संकेत आहेत ना पाण्यात राहणारी कासवी जलाचिया भोवरा पिलाचिया युकुंद भला तै दृष्टीची आछळा तृप्तावसने महाराजांचा एक पुरावा आहे कासवीचे बाग वाढे कृपा दृष्टी नवे अंगसंग आईची भेटीची संबंध नाही संघाचा संबंध नाही अंगाला स्पर्श करायची गरज नाही डोळ्यात पाहिलं की ते आई लेकरायचं पोट भरत आहे ज्याची त्याची ती प्रत्येकाची क्षय हा वाढे कृपा दृष्टी वा क्या बात है हे पुरावा कॉलेज मधला आहे विठाला काय झालं माहितीये का ज्याला 2-2 कडवे ते आमच्यासारखे कीर्तन करायलेत ज्याला गाथे पाठ ते आमच्या पुढे बसायलेत विठाला विठाला आता उजडूस तर सोडित नाही उत्तर देत राहा तुम्ही फक्त भावतालच्या इथं चोरायचं सांभाळून घेऊ आपण काय ताण नाही कशाला येते ते चोर सक्रात जवळ आल्या येत असते आणि शिमग्याच्या दिवशी काय घर उद्या दुकानं बंद असतात म्हणून आज घेऊन ठेवलेले असते आणि दुसरं काय घेऊन चोरायला बी
ते मोठे रिकामे आहेत. आईला खुलवलं. हे आई, हे आई. आई थांबली, विचारलं काय बाळा, कुठं पळायलीस? शिकारीच्या शोधात. त्या सरपिणीला 2-4 दिवसापासून शिकारच सापडली नव्हती. कोणाचं तोंड पाहिलं असेल तर पाहती ना. काही माणसं उगच म्हणते त्याचं तोंड पाहिल्यावर बाजार भेटत नाही. येड्या, खिशात पैसे नाही बाजार कसा भेटन? त्याच्या तोंडाचा आणि बाजाराचा काय संबंध आहे? खिशात पैसे नाहीत आणि बाजारात पत नाही. पहिले कोणाचे आणले तर पुन्हा पैसे देत नाही सुधारी, आणि मग कसा बाजार भेटन? उगत दुसऱ्याला नाव ठेवतात. आमच्या इथलं एक जण मांजर पाहिल्या वापस आला, मला निघला होता ना बाजाराला. ते सकाता त्याची मांजर आडवी गेली. आता त्याहीनं कशाला पाळली? त्याच्या वाड्यातून आल्यामुळं सकाता त्याची. आता मांजरीचा आणि सकाता त्याचा काय संबंध आहे? मुकाद्या मनानं मांजर आडवी गेली, सकाता त्याची मांजर आडवी गेल्यामुळे आता मी वापस आलो, मी नाही बाजाराला जाणार. मी थोडं पुढे गेल्याच्या नंतर मांजर मला दिसली, रडू लागली. मांजरच रडू लागली, मांजरच. हो, सगुनी नाव होतं तिचं बी. गळ्यात घुंगरं गिंगरं बांधलेली तिच्या. लय हौशी काय काय माणसं. हो, कुत्र्याला जीव लावते ना मायबापाला भाकर द्यायची नाही, असे काही दलिंदर हौशी येतं. हो, कुत्र पुढच्या शिटावर. बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बाहेर लुजा असल्यावर जरा उशिरा करंट येते ना. हो, ही मी मांजर लयच आवडीची. हो, मेल्यावर तुया बोकंडी उठवून पेटून देऊ. हो, काही काही नाटक, काही नाटक. मांजर रडू लागली. मी म्हणलं सगुने काम रडायली? काय नाही, ते तुमचा शेजारी आडवा गेला तेव्हापासून उंदीरच भेटन. काही काही माणसाची थुत्र खराब बनते, मांजराला नाव ठेवते. मांजरीपेक्षा बेकार काय काय दिली तर. ही सरपिन म्हणली काय कोणाचं तोंड पाहिलं? शिकारच भेटन. पोरं म्हणले आई येडीस का काय? केवढा मोठा खपक्या महाराज बसला होता. पुन्हा ते डोळे झाकून भजन करू लागली भरत. आणि 14 वर्ष 22 दिवसाचा विरक्त वनवास म्हणून लंगोटी होती. लालबुंद शरीर, तारुण्याचं टोक गाठलेला, मुसमुशीत बांधायचा संन्यासी. आई, आपण सगळ्या जणांनी एक एक मांडीला लचका मारला तर आपल्याला 2-2 दिवस काही खायचं काम पडत नाही. पण आईनं सांगितलं, पाप्यानो, अरे ज्या साधूचं भजन ऐकल्याच्या नंतर परिसरातले झाडं प्रसन्न होतात, ही ज्याच्या वाणीत ताकद आहे त्याचं मांस खाची कल्पना केली तुम्ही? चला वापस. आई क्षमा असावी, याच्यानंतर कोण्या महाराजाचं मांस नाही खायचं. ती म्हणे काही कायचं तर मुद्दाम खाल्ला येईन तुम्हाला, पण या महाराजाचं नाही खायचं. बरं आई माफ कर, चला वापस. माफी नाही म्हणले, चला वापस. चला काय करायचं जाऊन? त्या महाराजाच्या अंगावरची सावली फिरली, ऊन आलंय आणि उन्हानं महाराजाला घाम यालाय. चला घाम पुसा. सरपीन शेठजी दोन्ही तिन्ही बाजूनं सर्पाची पिलं आणि तोंडाच्या फुतकऱ्यानं हवा घालीत होते आणि भरत महर्षींचा घाम पुशीत होते. घाम 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 घाम. भरताने विचार केला, या उन्हात आपण भजन करत असताना अंगाला आलेला घाम प्रकाशाच्या तीव्रता जशाला तशा कायम आहेत, पण आपला घाम कोण पुसतंय? काया स्वेदम तथा शीतलत्वहा जाबाली सांगतात. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम आणि शीतलत्व म्हणजे थंड. कोण केलं असले माझं थंड शरीर? डोळे उघडून पाहिलं तर काळे ठिक्कर सरपिणीचे पिल्ल आहेत. बाळांनो कोण? त्याने असं वळून पाहिलं म्हणले, 3 सांगितले. ती आई होती तिथे मोठी सरपिणी. बाय माय का कशा करता सेवा? महाराज, माझ्या नालायक मुलांनी तुमचं मांस खाण्याची इच्छा केली ती खाल्लं नाही ना, पण का केली? एक मुद्दा सांगू का तुम्हाला? दुसऱ्याचं वाईट केल्यावरच पाप होते असं नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यावर सुद्धा पाप होते. दुसऱ्याचं नाही देखवल्यावर सुद्धा पाप होतं महाराज. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनानं म्हणलं तरी पाप होते. करावाच असं काही विषय नाही. मग खाण्याची इच्छा झाली ना.
आणि म्हणून माझ्या मुलाला या पापातून मुक्त होण्यासाठी हे प्रायचित्त तुमची सेवा करायला लावली. पुरे झालं माय, जा तुझ्या लेकराला घेऊन. पण त्या सर्पिणीने विचारलं, महाराज आपण कोण? मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा सुपुत्र आहे, सूर्यवंशातला पुत्र आहे. बर, भरत आपण? जी मी भरत आहे. सर्पिणी हुशार होती. एक जण म्हणला, महाराज सर्पिणीला इतकं काय कळू लागलं? म्हणलं ती तुझी चुलती थोडीच होती, दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी आणि दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊन वायलं काढणारी. ती तुझी चुलती थोडीच होती. ती सर्पिण कोण होती? बकदा लभ्याला विचारायचं, लोमशांना विचारायचं. लोमशाला हे ना लोमश उवाच. घोड श्लोक आले लोमशाचे दोन. तिथं लोमशानं सांगितलं ती सर्पिण कोण होती. लोमश महर्षी. भरत महाराज, तुम्हा चारी भावांची लग्न झालेली आहेत. जी, पत्नीचा त्याग करून तुम्ही अंगाला काव लावली, राख लावली. जी आई साहेब, कशा करता? माझी माय, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. तो बिना चपलाचा वनवासात आहे. कोणाला श्रीमंत भिकारी करायचं जिच्या हातात आहे ती लक्ष्मी दगड उशाला आणि गवत पाठीला घेऊन वनात झोपती. माझा दुसरा दादा पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. तो त्यांच्या सेवे करताय. सर्पिणीनं सांगितलं, महाराज युवराज, असं काय संकट आलं की जेणेकरून रामप्रभू वनवासाला गेले, सीताई साहेब वनवासाला गेल्या, लक्ष्मणजी वनवासाला गेले, असं कारण काय? भरतानं सांगितलं, याला एकमेव कारण आहे माझी आई. माझ्या आईनं माझ्या बाबाला काही लढीवार शब्दामध्ये प्रसन्न केलं आणि त्या प्रसन्नतेत वरदान मागितलं. ज्येष्ठा दुरी दिगंतरी धाडावे. ज्येष्ठाला दूर पाठवायचं आणि कनिष्ठाला राज्यावर बसवायचं, हे माझ्या आईनं वरदान मागितलं. सूर्यवंशातला राजा, प्राण जाय परिवचन न जाय, ही सूर्यवंशातली रघुवंशाची रीत होती. जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द खोटे ठरत नव्हते सूर्यवंशातल्या लोकांचे. आणि सूर्यवंशातच अवतार जर तो अपार युगात घेतला असता तर पांडवाला गादी भेटली नसती. म्हणून चंद्रवंशात जन्म घेतला आणि 19 पाप करून पांडवाला स्वराज्य दिलं द्वारकेतल्या मालकानं. विठाला विठाला विठाला. आईनं वरदान मागितलं, रामाला वनवास आणि भरताला स्वराज्य. सर्पिण हुशार होती. कुठल्या शापामुळे सर्पिण झालती त्याचा दुसऱ्या पुराणाचा उद्देश बघा, दिलासा बघा. कारण आपल्याला मोजका टाइम आहे तितक्यात पाळी घ्यायची. तुमच्या आईनं स्वराज्य तुमच्या बाबांकडनं मागितलं, ते स्वराज्य भोगायला तुम्हाला काय हरकत नव्हतं. तुम्ही काही बळ घेत नव्हतात. पण भरतानं सांगितलं, माझी माय, जगाचा मालक माझा दादा बिना चपलाचा वनात फिरावा. माझा दुसरा दादा 14 वर्ष 22 दिवस पाणी पेलं नाही, अन्न खाल्लं नाही, झोपला नाही. तो लक्ष्मण वनवासात आहे आणि लक्ष्मी दगड उशाला घेऊन झोपते आणि मी अयोध्येचं स्वराज्य भोगाव. अहो, तुम्हाला प्राप्त झालं ना, भोगायला काय हरकत आहे? कर्मे श्रीराम वनवासा गेला, हे रामाचं कर्म आहे. पापच म्हणा लागेल, चुकलेलं कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ योगे मेला, योग घडला सीतादेवी. 6 महिने 22 दिवस 27 दिवस सीता अशोक वाटिकेत. चुकलं तिचं, चुकलं. 4 पुत्र राया दशरथा. 4 पुत्र असताना मरणाच्या वेळेला जवळ एकही नाही. कर्म चुकलंय. कर्मे रावण क्षय पावला. किती मोठा रावण, 33 कोटी देवाचा राजा त्याच्या एका पट्ट्यानं बांधून आणला होता. ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटी मेंबर, हे जिल्हा परिषद पंचायत समिती, हे काय नाही. हे आमदार खासदार दिल्ली ते ढवळ्या कपडेवाले काय नाही. त्यानं बटन दाबलं की झिमरत येत. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला इंद्र म्हणतात. आणि ते बांधून आणलं त्याच्या पोरानं. किती मोठा रावण असेल तो. 80,000 बायका,
80 सहस्र त्या सुंदरा का